नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, गोपनीयतेच्या मूलभूत अधिकारांमध्ये पती पत्नीच्या गोपनीयतेचा समावेश होतो। कायदा जोडीदारांना एकमेकांची हेरगिरी करायला प्रोत्साहित करू शकत नाही। जोडीदाराच्या गोपनीयतेचं उल्लंघन करून मिळवलेले पुरावे न्यायालय ग्राह्य धरणार नसल्याचं मद्रास आणि हिमाचल कोर्टाने म्हटलंय। पतीने पत्नीची क्रूरता आणि व्यभिचार या कारणावरून घटस्फोट मागितला होता। यामध्ये पत्नीच्या मोबाईलचा कॉल डेटा रेकॉर्ड पुरावा म्हणून सादर केला। पत्नीने याला आक्षेप घेतला। कौटुंबिक न्यायालय कायद्याच्या कलम 14 नुसार विवाद प्रभावीपणे निकाली काढण्यात मदत होईल असा कोणताही अहवाल किंवा जबाब, दस्तऐवज, माहिती पुरावा म्हणून स्वीकारता येऊ शकतो। या आधारे न्यायालयाने पत्नीचा अर्ज फेटाळला। याला पत्नीने मद्रास हायकोर्टामध्ये आव्हान दिलं। हायकोर्टानं म्हटलं की पतीनं पत्नीची कॉल हिस्ट्री गुप्तपणे मिळवली, यामुळे पत्नीच्या गोपनीयतेचा भंग झाला। कायदा जोडीदारांना एकमेकांची हेरगिरी करण्याची परवानगी देऊ शकत नाही किंवा त्यासाठी प्रोत्साहित सुद्धा करू शकत नाही। गोपनीयतेच्या मूलभूत अधिकारामध्ये पती पत्नीच्या गोपनीयतेचाही समावेश होतो। याचं उल्लंघन करून मिळवलेला पुरावा ग्राह्य होत नाही। पत्नीच्या संमतीशिवाय मिळवलेल्या माहितीकडे सौम्यपणे पाहता येणार नाही। विश्वास हा वैवाहिक संबंधांचा पाया। एकमेकांच्या हेरगिरीमुळे AI फोटो हे वैवाहिक जीवनाची जडणघडण नष्ट करू शकतात। बायको डायरी ठेवू शकते, तिचे विचार आणि जिव्हाळ्याच्या भावना लिहू शकते। नवरा तिच्या संमतीशिवाय डायरी वाचणार नाही अशी अपेक्षा करण्याचा तिला पूर्ण अधिकार आहे। जे डायरीला लागू तेच मोबाईललाही लागू असतं। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं न्यायमूर्ती GR स्वामीनाथन यांनी हा निर्वाळा दिलेला आहे। तर मग मित्रांनो, आता इथून पुढे पती पत्नीला एकमेकांची हेरगिरी करता येणार नाही आणि जर तसे पुरावे तुम्ही कोर्टामध्ये सादर केलेत तर ते कोर्ट ग्राह्य देखील धरणार नाही। तर मग मित्रांनो, आजचा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।